अमरावतीचे पुरातन नाव औदुंबरावती होते. ते प्राकृतमध्ये उमरावती होते. शिवाय हिला प्राचीन काळी इंद्रपुरी म्हणून ओळखले जायचे. या गावातील ऐतिहासिक अवशेष सध्या गावाच्या दाट वस्तीत विखुरलेले आहेत. जुनी अमरावती येथील भगवान आदिनाथ ऋषभनाथ यांच्या संगमरवरी मूर्तीच्या पायथ्याशी असलेल्या शिलालेखावर अमरावती या नावाचा उल्लेख पहिल्यांदा आढळतो. या मूर्ती इसवी सन 1097 मधील आहेत. अमरावतीचा किल्ला साधारणपणे 200 वर्षापूर्वी बांधला गेला. अमरावती ही बाजारपेठ होती. पेंढारी व दरोडेखोरांकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी अमरावतीचा किल्ला 1805 ते 1821 मध्ये बांधला गेला. अमरावती गावात असलेल्या दाट लोकवस्तीत ते दरवाजे आहेत. या दरवाज्यात सध्या रस्ते काढलेले आहेत. यात जवाहर गेट आणि आंबा गेट हे दोन मुख्य दरवाजे आहेत. जवाहर दरवाजाचे मूळ नाव भुसारी दरवाजा असे होते. स्वातंत्र्यानंतर या प्रवेशद्वाराचे नामकरण जवाहर गेट असे करण्यात आले. प्रवेशद्वाराचे लाकडी दरवाजे त्यावरील खिळे आजही शाबूत आहेत. याशिवाय कोल्हापुरी प्रवेशद्वार पाहता येते. त्याच्या बाजूचे बुरुज मात्र आज अस्तित्वात नाही. प्रवेशद्वाराच्या आत देवड्या होत्या. त्यातील काही देवड्यांमध्ये सध्या दुकाने आहेत. तटबंदी किल्ल्याला 4 छोटे दरवाजे होते. त्याला इथे खिडकी म्हणतात. पटेल खिडकी म्हणजे मदिना गेट, छत्रपुरी खिडकी म्हणजे भोलेश्वर द्वार, माता खिडकी, फुनारी खिडकी अशा 4 खिडक्या या किल्ल्याला होत्या. त्यापैकी सध्या पटेल खिडकी, छत्रपुरी खिडकी अस्तित्वात आहेत. किल्ल्याची तटबंदी साधारण 3.5 किलोमीटर होती. ती आता आपणाला जागोजागी पाहायला मिळते. किल्ल्याला एकूण 21 बुरुज होते. त्यातील काही बुरुज सुस्थितीत असून तेही पाहता येतात. इतवारा ते गांधी चौक या भागातील तटबंदी आणि बुरुज व्यवस्थित आहेत. अमरावती जिल्ह्यात असलेल्या गाविलगड, आमनेर, अचलपूर यासारख्या दुर्गांना भेट देण्यासाठी अनेक दुर्गप्रेमी अमरावती शहरात येतात. पण अनेकांना आपण आलो ते अमरावती शहर देखील एक भुईकोट किल्ला आहे हे मात्र माहीत नसते. त्यामुळे या दुर्गाला भेट देण्याची राहून जाते. अमरावतीचे जुने शहर म्हणजे एक भुईकोट किल्ला नव्हे तर एक शहरच या कोटात वसलेले आहे. इसवी सन 1859 मध्ये बांधलेले अमरावती स्थानक हे देखील त्या काळात शहराबाहेर होते. आज या परकोटाबाहेर प्रचंड शहर वाढलेले असून परकोटाचा बराचसा भाग दुकानांनी व उंच इमारतींनी झाकून गेला आहे. अमरावती शहराला असलेल्या या दगडी तटबंदीचा घेर 3.5 किलोमीटर लांब असून या तटबंदीत लहान मोठे व वेगवेगळ्या आकाराचे एकूण 21 बुरुज आहेत. तटबंदीची उंची 15 ते 20 फुटापर्यंत कमी जास्त आहे. या किल्ल्याच्या पूर्व भागातून वाहणाऱ्या आंबा नदीचा खंदक म्हणून वापर केला गेला आहे. या बाजूस तटबंदीची उंची कमी आहे. या तटबंदीत 5 मुख्य दरवाजे असून 4 लहान दरवाजे आहेत. हे लहान दरवाजे खिडक्या म्हणून ओळखले जातात. या दरवाजांची नावे अनुक्रमे कोल्हापुरी, महाजनपुरी, आंबा गेट, भुसारी गेट, नागपुरी गेट अशी असून लहान दरवाजांची नावे माती खिडकी, खुनारी खिडकी, पटेल खिडकी व छत्रपुरी खिडकी आहेत. यातील 2 दरवाजाची नावे आता बदललेली असून स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भुसारी गेटला जवाहर गेट हे नाव देण्यात आले आहे. तर महाजनपुरी गेट छत्रपती शिवाजी महाराज दरवाजा म्हणून ओळखले जाते. हे सर्व दरवाजे रात्रीच्या वेळी बंद केले जात असत व सकाळी पुन्हा उघडले जात असत. निजाम काळात या सर्व दरवाजांवर शिपाई तैनात असत व 13 तासाची चौकशी केल्याशिवाय त्याला आत घेतले जात नसे. तटबंदीतील दरवाजे बंद केल्यावर आतील रहिवाशांना आत घेण्याकरता लहान दरवाजांचा वापर केला जात असे. यातील 2 लहान दरवाजे अतिक्रमणात लपलेले असून आता खिडकी व मदिना खिडकी हे 2 लहान दरवाजे पाहता येतात. काही ठराविक भाग वगळता तटबंदी आजही पूर्णपणे शिल्लक आहे. कोटाच्या उत्तर बाजूस म्हणजे जवाहर गेटच्या दिशेने असलेल्या तटबंदीचे जतन करण्यात आलेले आहे. या भागात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गडभ्रमंती ही कोल्हापूर गेटपासून सुरुवात करायची. दक्षिणाभिमुख असलेला हा दरवाजा 2 अर्धगोलाकार बुरुजांमध्ये बांधलेला असून दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. दरवाजाच्या वरील भागात व तटांवर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंगे आहेत. तटबंदीच्या आतील बाजूस तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या दरवाजावर कोणतेही कोरीवकाम दिसून येत नाही. कोल्हापूर गेट शहराच्या दक्षिण
दिशेस असून या दरवाजापासून महाजनपुरी दरवाजापर्यंत आंबा नदीचे पात्र आहे. आता या नदीचे नाल्यात रूपांतर झाले आहे. तटाच्या उजव्या बाजूने पुढील गडपेरी सुरुवात केल्यावर तटबंदीतील बुरुज, तटावर जाणाऱ्या पायऱ्या पाहत 10 मिनिटात आपण महाजनपुरी गेटजवळ पोहोचतो. पूर्वाभिमुख असलेला हा दरवाजा थेट तटबंदीत बांधलेला असून काही अंतरावर गोलाकार बुरुज आहेत. दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस तटाला लागून पायऱ्या असून या दोन्ही पायऱ्याखाली पहारेकऱ्यांच्या खोल्या आहेत. दरवाजाचे बांधकाम साधे दगडात असून यातील टोकेरी खिळे असलेले लाकडी दार आजही शिल्लक आहे. दरवाजाच्या माथ्यावर शिवरायांचा अर्धपुतळा स्थापन केला आहे. हा दरवाजा पाहून पुढे जाताना अजून एक उपदरवाजा पाहायला मिळतो. या दरवाजाबाहेर शंकराचे मंदिर असून याला भोलेश्वर द्वार असे नाव देण्यात आले आहे. याचे मूळ नाव कळले नाही. हा दरवाजा पाहून तटबंदीच्या कडेने तसेच पुढे आल्यावर आपण आंबा दरवाजा पोहोचतो. आपली खोलेश्वर दरवाजा ते आंबा दरवाजा ही गडपेरी कोटाच्या आतील बाजूने होते. आंबा दरवाजा 2 अष्टकोनी बुरुजात बांधलेला असून याच्या दर्शनी भागात असलेल्या कमानीवर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. उत्तराभिमुख असलेल्या या दरवाजातील लाकडी दार आज शिल्लक असून त्यावर मोठमोठे टोकेरी खिळे आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या असून आत तटाला लागून वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आंबा दरवाजाने कोटाबाहेर पडल्यावर तटबंदीच्या कडेने पुढे जाताना आपल्याला तटबंदीत असलेले विविध आकाराचे बुरुज पाहायला मिळतात. यातील एक बुरुज पाकळीच्या आकाराचा तर एक षटकोनी आकाराचा आहे. ही संपूर्ण तटबंदी व बुरुज घडीव दगडात बांधलेली असून फांजीवरील भाग विटांनी बांधलेला आहे. या मुख्य रस्त्याने तटावरून आपण भुसारी दरवाजापर्यंत पोहोचतो. उत्तराभिमुख असलेला हा दरवाजा 2 अर्धगोलाकार बुरुजामध्ये बांधलेला आहे. दरवाजाच्या दर्शनी कमानीवर कोरीवकाम केलेले असून आतील लाकडी द्वार मात्र नष्ट झालेले आहे. या दोन्ही दरवाजाच्या आत खोल्या असून त्याचे दरवाजे आतील तटबंदीत आहे. हा दरवाजा पाहून झाल्यावर पुढे साधारण 10 मिनिटाच्या अंतरावर नागपुरी दरवाजा आहे. हा भाग मोठ्या प्रमाणात गजबजलेला असून दरवाजा आतील रस्त्यापासून आतील भागात आहे. चौकशी केल्यानंतर आपण दरवाजापाशी पोहोचून जातो. या भागातील तटबंदी बऱ्यापैकी शिल्लक असून ठिकठिकाणी तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. नागपुरी दरवाजा 2 बुरुजात बांधलेला. या बुरुजाची उंची मात्र दरवाजापेक्षा कमी आहे. दरवाजा पूर्वाभिमुख असून याच्या दर्शनी कमानीवर कोरीवकाम केलेले आहे. दरवाजाचे लाकडी द्वार आजही शिल्लक असून त्यावर मोठमोठे टोकदार खिळे आहेत. दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. हा दरवाजा पाहून आतून अथवा बाहेरून तटबंदीच्या काठाने तसेच पुढे गेल्यावर 5 मिनिटात एका गल्लीत आपल्याला मदिना गेट हा उपदरवाजा पाहायला मिळतो. हा दरवाजा तारखेडा भागात आहे. हा दरवाजा पाहून पुढे गेल्यावर आपण सुरुवात केलेल्या पहिल्या ठिकाणी म्हणजेच फुलपुरी दरवाजापाशी पोहोचतो. या ठिकाणी आपली गडपेरी पूर्ण होती. गडपेरी पायी अथवा वाहनाने अशा दोन्ही प्रकारे आपण करू शकतो. संपूर्ण गडपेरी पायी करण्यासाठी 2.5 तास पुरेसे होतात. अमरावती शहराचा सर्वप्रथम उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारतात श्रीकृष्णाने कौंडण्यपूर येथून रुक्मिणीचे हरण केले होते. पुराण काळात हे शहर अंबानगरी म्हणून ओळखले जात असे. त्यानंतर उदब्रामंती, उदमावती, उमरावती व पुढे अमरावती नाव उदयास आले. अमरावतीचे नाव इथे असलेल्या प्राचीन अंबादेवी मंदिरामुळे पडले आहे. अमरावतीच्या प्राचीन अस्तित्वाचे उल्लेख जैनांचे भगवान आदिनाथ ऋषभनाथ यांच्या मूर्तीखालील शिलालेखात येतात. या मूर्तीखाली असलेल्या शिलालेखातून या मूर्ती 1097 मध्ये स्थापित झाल्याचे दिसून येते. गोविंद महाप्रभूंनी 13व्या शतकात या शहराला भेट दिल्याचे उल्लेख येतात. वराडच्या इमादशाहीत अचलपूर सुब्यातील बडनेरा हा एक परगणा व उमरावती हे त्यातील कसबा होते. इसवी सन 1722 मध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी राणोजी भोसले यांना बडनेरा परगणा व त्यातील काही गावे लष्करी खर्चासाठी दिल्याने राणोजीने आपले मुख्य ठिकाण अमरावतीला हलवले. राणोजी भोसले यांनी येथे व्यापाऱ्यांना व सावकारांना सोयीसुविधा उपलब्ध करून बाजारपेठ वसवली व उमरावती हे बाजारपेठ म्हणून उदयास आले. 15 डिसेंबर 1803 रोजी गाविळगडावर झालेल्या लढाईनंतरच्या तहात संपूर्ण वराड ब्रिटिशांच्या ताब्यात आले. ब्रिटिशांनी वराड प्रांत हैदराबादच्या निजामास दिला व वराडावर निजामाची सत्ता प्रस्थापित झाली. अमरावतीच्या भरभराटीमुळे अमरावती गावावर
लुटारांची अनेक आक्रमणे झाली व पेंढाऱ्याकडून हे गाव अनेकदा लुटले गेले. येथील सावकार व व्यापाऱ्यांनी नागपूर व हैदराबाद येथे अनेकदा तक्रारी करून काही फायदा झाला नाही. इसवी सन 1805 मध्ये पेंढाऱ्यांनी अमरावतीवर हल्ला केला असता अमरावतीच्या सावकारांनी चित्तू पेंढारेला 7 लाख रुपये देऊन अमरावतीचे रक्षण केले. या लुटी किती भयंकर असत याचे वर्णन ब्रिटिश अधिकारी व लेखक मेडोज टेलर यांनी लिहिलेल्या द कन्फर्मेशन ऑफ ठग या पुस्तकात वाचायला मिळते. यानंतर ब्रिटिश अधिकारी कर्नल क्लोज याने या लुटीची माहिती घेऊन हैदराबादचा रेसिडेंट कर्नल पेट्रिक यास शहराच्या संरक्षणासाठी परकोट बांधण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पेट्रिक याने निजामाचा दिवाण मीर आलम यास राजी करून इसवी सन 1805 मध्ये शहरात तटबंदी बांधण्याचा आदेश दिला. त्यावेळी येथील सुभेदार महिपतराम याने निजाम सरकारच्या खर्चाने 1806 साली संरक्षणासाठी परकोट बांधण्यास सुरुवात केली व 1821 मध्ये परकोट बांधून पूर्ण झाला. हे बांधकाम पूर्ण करण्यास 16 वर्षे लागली व या बांधकामावर त्या काळी 4 लाख रुपये खर्च झाले. 1853च्या कराराद्वारे निजामाने अमरावती जिल्ह्यासहित वराड प्रांत काही काळाकरता गहाण ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात दिला. 1858 मध्ये गायवळगड, नरनाळा व आमनेर हे किल्ले तोडताना ब्रिटिशांनी अमरावतीचा परकोट पाडण्याचा प्रयत्न केला, पण येथील जनतेच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही. 1926 मध्ये भुसारी दरवाजाचे बुरुज अचानक पाडण्यास सुरुवात झाली तेव्हा देखील लोकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. इसवी सन 1903 मध्ये निजामाने वराड प्रांत कायमचा ब्रिटिशांच्या ताब्यात दिला. 1956 मध्ये राज्य पुनर्रचनेदरम्यान संपूर्ण विदर्भ तत्कालीन द्विभाषिक मुंबई राज्यात जोडण्यात आले. इसवी सन 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अमरावती जिल्हा बनला. असा हा अमरावतीकरांचा मानदंड असलेला भुईकोट किल्ला